नमस्कार, मी वेदांत शिखरे गुरुजी त्र्यंबकेश्वर. आता आपण माहिती घेतो आहे ती कालसर्प शांतीबद्दल. सर्वात आधी तर या पूजेचं पूर्ण नाव राहू कालसर्प शांती आहे. याबद्दल लोकांचे खूप गैरसमज आहे. कालसर्प दोष असतो की नाही, असतो की नसतो, असं इंग्लिश मधली म्हण आहे बघा, मॉडर्न प्रॉब्लेम्स नीड्स मॉडर्न सोल्युशन्स. म्हणजे धर्मशास्त्रात हे वेगवेगळ्या नावाने याला राहू दोष किंवा राहूकेतू दोष अशा नावाने म्हणतात. त्याच आजचं नवीन नाव कालसर्प शांती. आता या नवीन नवीन अडचणींसाठी मुख्यतः जी येते मुलांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या कामधंदा नोकरीमध्ये किंवा विवाहामध्ये, त्याच्यामुळे येणाऱ्या अडचणींसाठी हे आपण कालसर्प शांती नावाची विधी करवतो. आपल्या कुंडलीमध्ये राहू, केतू आणि त्यासोबतच ज्यांना आपण 7 वारांनी ओळखतो ते सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी असे 7 आणि राहू केतू असे 9 ग्रह असतात. या 9 ग्रहांपैकी राहू केतू हे अशुभ आणि छाया ग्रह सांगितले. म्हणजे यांची छाया बाकीच्या ग्रहांचा शुभ प्रभाव थांबवू शकते, एवढी त्यांच्यामध्ये ताकद आहे. मग यासाठीच आपण हा कालसर्प शांती नावाचा विधी करवतो. खर तर याच्यामध्ये राहू ही मुख्य देवता, काल ही आदी देवता आणि सर्प ही प्रत्यादी देवता म्हणून पूजली जाते. आपल्या या पूजेचा क्रम साधारणतः गणपती पूजेपासून सुरू होतो. गणपतीच्या पूजनामध्ये पूजेचा मुख्य संकल्प केला जातो. पूजेचे साक्षीदार म्हणून सूर्य, अग्नी, भूमी आणि जल यांची पूजा होते. त्यानंतर गणपतीची पूजा होऊन म्हणजेच गणेश पूजा होऊन कलश पूजन, पुण्यहा वाचन असते. नवग्रह देवतांची पण पूजा असते. षोडश मातृकांची सुद्धा पूजा असते. त्यानंतर मुख्य पीठावरती राहू, कालसर्प, चांदीचे 9 नाग आणि महादेव त्र्यंबकेश्वरांची सुद्धा प्रतिमाची पूजा होते. या सर्व देवतांचे पूजन, त्यानंतर यांचा अभिषेक, त्यानंतर यांची या सर्व देवतांसाठी होणारा हवन, त्यासोबतच आपल्या कुंडलीतील जसे शुभ दोष आपण काढत आहेत तसा अशुभ दोषही गेले पाहिजे. यासाठी एका मोठ्या भाताची पूजा करून त्याला बलिप्रदान असं म्हणतात. त्या भाताची पूजा करून ते बलिदान केले जाते. आपल्या कुंडलीत फक्त कालसर्पच दोष असतो असंही नाही, अनेक दोष कुंडलीत असतात, ज्याला आपण मंगळ दोष, शनी दोष, राहूकेतू दोष अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखत असतो. हे सगळेच ग्रह दोष जावे यासाठी आपण या कालसर्प शांती सोबत नवग्रह शांती सुद्धा त्याच खर्चामध्ये, तेवढ्याच पैशामध्ये आणि त्याच वेळामध्ये करून घेतो. म्हणजे आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर होतात, आपल्या कुंडलीतले दोष दूर होतात आणि या सर्व बाहेरील आडी अडचणींना लढण्याची ताकद आपल्या आतमध्ये तयार होते. यासाठीच ही कालसर्प शांती पूजा त्र्यंबकेश्वरी केली जाते. धन्यवाद.